इच्छा नाही राहत, पण मले माया बायको बाई दारू प्या लागते. ये पप्याची मान निघ दारून निघ, तुझ्या आज्याची टांग निघ म्हणतो ना तुले बाहेर. आता नाही सोडत या बीजेपीच्या लाडली बहिणीले मी. हिनं माया वोट बेकार टाकला बेकार. या दोन तोंडाची नागी निघतं का नाही बाहेर, का मी अंतर येऊ. कुठं रे माय काळी, आज जोडतो तिले चांगला. निघ बाहेर. नाही पुन्हा मूत पिऊन आलं ग बाई हा बेवडा. कपडे गिपडे पाय या बेवडाचे. कुठं गटरीत लोळून आलं, कुत्र हागलं का मुतलं याच्या कपड्यावर काही समजून नाही राहिलं. तोंड पाय या थुत्तर तोंड्याचं बेवडा. सकाळी सकाळी मूत पिऊन येते चहा प्याच्या जागी. माय बाई अव चुप, तू माया तोंडाचं सोड, पहिले आपलं थोबाड पाहून घे आरशात शेवटचं. काहून का मी आता तुझे थोबाड फोडणार आहो. तुले सांगलो होतं ना काँग्रेसले वोट दे म्हणून, तरी बी तू ना बीजेपीले वोट दिली. त्या 1500 रुपये महिन्याच्या लालच मंदी. काय केलं त्या बीजेपीनं आपल्या दाजीसाठी. साऱ्या योजना आपल्या लाडक्या बहिणीसाठी काढल्या. काय केलं त्यानं आपल्या जवळसाठी. माझं वोट बेकार गेलं. सोडणार नाही मी या लाडक्या बहिणींले. एका एका लाडक्या बहिणीचा बदला घेईन मी. माझा वोट बेकार गेलं. कुठं आहे रे, आण माझ्या दंडाच्या माय बहीण तोडतोय आज मी. हिनं मले धोका दिला, माझ्या संग धोका गेला हिनं. माय बाई हा बेवडा ताजलंच मूत पिऊन आला वाटते. काँग्रेस हारल्याचं याले लय दुःख झालेलं दिसून राहिलं. माय मी आता याच्या तोंडी लागीन तर हा माईच लाल करन बेशरम भोकाचा. चाल बाई याच्या नजरेच्या दूर राहिलेलंच बरं. मीच आपलं तोंड टाळून जातो इथून. चाल बाई कांताबाईच्या घरी जाऊन बसतो थोडीशी, तोपर्यंत या बेवड्याची दारू उतरन. येईन होशमध्ये तर येऊन जाईन मग घरी. अच्छा, कांताबाईच्या घरी जाशील काय? जाऊन तर दाखव. तू कोणाच्या घरी जाऊन लपतो तर मी बी पाहतो ना. दाराच्या बाहेर पाय ठेवून तर दाखव तू. नाही तुझ्या तंगड्या तोडल्या तर पाय मी ना. नाही इथून गेलेलीच बरी बाप्पा. याच्या तोंडासमोर राहिली तर अजून याले जोर येईन. चल बाप्पा बाई मारून गिरून देईन तो कोण पात बसून. कुठं पाहून राहिली? थांब थांब म्हणतो तुले. घराच्या बाहेर पाय ठेवला तर जीवच घेतो तू. काम सांग ना लवकर लवकर सामान काय काय आणायचं आहे ते. घाई आहे ना मले, सांग ना लवकर. सांगून राहिली ना, तुमची तर नेहमीचीच घाई राहते. कुठं एवढं जायचं आहे लग्नाले, घाई करून आले तर. जास्त नको बोलू, सांग पहिले बाजारातून काय काय आणायचं आहे ते. रामलालच्या घरी जायचं आहे मले. लग्न जमलं त्याच्या पोरीचं. नाही त्या पिंकीचं लग्न जमलं का? माय कवा जमलं लग्न, मला तर काही पत्ताच नाही बाप्पा. परवाच्या दिवशी आले होते पिंकीले पाहाले पाहुणे. तो आज तिचा नारळ पाण्याचा कार्यक्रम आहे म्हणे. तो आपल्या घरातून रामलालनं फक्त मलेच बोलवलाय. मग लग्नाले सारेले बोलवणार आहे म्हणे. असं काय करते बा पोरग, कामगिम काय करते? कोण्या साहेबाच्या गाडीवर ड्रायव्हर आहे म्हणते बा. अव माय देऊन देऊन ड्रायव्हरला दिली का हो? चोचले तर लय करत होते. सरकारी नोकरी पाहिजे, डॉक्टर पाहिजे, मास्तर पाहिजे, इंजिनियर पाहिजे. चोचले तर मोठे करत होते. हे बाय हे असे चोचले केले तर मग हे असं भेटते. चोचले करे नाही तर काही करे, तुले का करायला लागते? तू आपलं काम कर ना. रिकाम्या गोष्टी करते. तू सामान सांग ना. सांगून राहिली ना, कायले खेकसून राहिले पा. 2 किलो तेल, 5 किलो तुरीची डाळ, 5 किलो तांदूळ, दात घासाचा पावडर, तिखट, मीठ, हळद. आता बाजारात चाललेच आहे तर भाजीचं बी आणून घ्या. फुलकोबी, पत्ताकोबी, मटर, शिमला, तुरीच्या शेंगा, मटरीच्या शेंगा, टमाटर, आलू, सांबार. अगो बाई, एक काम करतो ना मी. बाजारात जाण्यापेक्षा बाजारालाच इथं बोलवतो. घे मग तुला काय पाहिजे ते. बापा एवढं सामान सांगा लागते का? तुम्हाला काय आणायचं ते आणा, पण मग मला नाही म्हणायचं मी एवढं सामान आणलं नाही, एवढा लवकर संपलं ते. हो आणतो मी बरोबर आपल्या मनानं. तू ताव नको मारू मायावर. माय कवा बिया माणसाले सामान आणायला लावलं तू नुसता खावच करते. कधी असं नाही म्हणत का तुझे सामान सांगशील ते मी आणतो बरोबर म्हणून. नेहमी आधा अधुरं सामान आणून टाकते घरी. माय कांताबाई काय करून आली व? कोणावर एवढा ताव मारून आली बाई? माय शांता आली का बाई तू? ये बस ये. काही नाही हो बाई, हा माया नवरा जेव्हा पाहिलं तेव्हा नुसती कटकट करत राहते बाई.
जरा सच्चाई नाही आहे माझीवाले. माय कांताबाई जाऊ दे हो बाई, घरघरचीच कहाणी आहे, साऱ्याच्याच घरी मातीच्या चुली आहे. जाऊ दे, तुला माहित पडलं का व आपल्या महाराष्ट्रात पुन्हा बीजेपीच आली ना बाई. काय मस्त फटाके न काय मस्त मिठाया वाटून राहिले लोक. बापा बापा, बाहेरचा माहोल तर पाय जाऊन जराशी. नाही मला तर नाही माहितच नाही बाबा. माय मोठी चांगली गोष्ट झाली हो बाई, साऱ्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे ना त्याच्यासोबत. त्याला तर जिंकाच होतं मग. माय खुश खबर काय हो बाई, पण तुला काय सांगू कांताबाई, माझ्या घरी या पप्पाच्या बापानं काँग्रेसला वोट दिलं आणि काँग्रेस हारली तर मायावरच गरम होऊन राहिला बापा. आणि म्हणते का तू न बीजेपीला वोट दिली म्हणूनच काँग्रेस हारली. आणि मस्त दारू पिऊन आला आणि नुसता माया मागं लागून राहिला, डावळ्या माया उरावरच जाऊन येऊन राहिला बापा. बाई म्हणूनच मी तुझ्या घरी आली, म्हणलं थोडंसं बसतो म्हणलं, आणि मग याची दारू उतरली का मग जाईन म्हणलं घरी. नाही बसणं होतं शांता. काँग्रेस हारली त्याच्यात काय गुन्हा आहे तर त्या हारजीत तर लागूनच राहते बाई. त्यात एवढं दारू पिऊन तमाशे करायची काय गरज आहे. नाही माझ्या घरचा बी गेलाय बाजार करायला. आता तिकडून कसं आहे ते काय तर दारू ढोसून घिसून आला तर माझ्या घरी बी तसेच तमाशे आहे. काय सांगू बाई तुले, मोठंच कठीण काम आहे. अरे शांता, इथं लपली आहे का ब? तुले म्हणलं ना मी ना, घराच्या बाहेर नको निघून, आता तेव्हा तांगडे तोडीन म्हणून. चाल घरी, तुले तांगडे तोडतो तुझे वाले. कशी तुले घर पुन झाले पाहिजे तर सांग तू, चाल घरी. अहो माय बाई, हाई तर बी आला व बेवडा. आता कुठं लपू बाई मी याच्या बाई, तर बी पुरी परेशान होऊन गेली बापा. माय 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 कांताबाई वाचव बाई बापा मले, नाही तर मारून बाई हाय मले. तर मित्रांनो, कृपया करून दारू पिऊन आपले आयुष्य बर्बाद करू नका. तुमच्या मुलांना आणि तुमच्या बायकोला, परिवाराला तुमची खूप आवश्यकता आहे. छान आपल्या परिवारासोबत आनंदी राहा, मस्त माझे व्हिडिओ बघत राहा. चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कुठल्या गावावरून, कुठल्या प्रदेशातून माझा व्हिडिओ बघत आहे ते सुद्धा मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया, बाय बाय.